सीपीआर रुग्णालयात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील गोरगरीब गरजू रुग्णांवर अल्प खर्चात उपचार केले जातात। या ठिकाणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सन 2022 मध्ये मयूर लिंबेकर यांच्याकडून 5 कोटी रुपयांचे सर्जिकल साहित्य खरेदी करण्यासाठी शिफारस केली होती। क्षीरसागर यांच्या शिफारशीनुसार तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्याला मान्यता दिली आणि विना टेंडर गरज नसताना 15 वर्ष पुरेल इतकं सर्जिकल साहित्य खरेदी करण्यात आलंय असा आरोप ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार बैठकीत केलाय। यावेळी त्यांनी कागदोपत्री पुरावे सादर करत सीपीआर प्रशासनाशी संगनमत करून घाई गडबडीनं सर्जिकल साहित्य खरेदी करण्यात आल्याचं सांगितलं। राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाचे तत्कालीन संचालक डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी दिलेल्या अहवालात या सर्जिकल साहित्य खरेदी प्रकरणात वाजवीपेक्षा जास्त दरानं खरेदी केली असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पठ्ठ्याला अटक करण्याचे आदेश देतील का अशी विचारणा करत या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार बैठकीत केली आहे। राज्य शासनाचे अधिकारी प्रधान सचिव जर अशाच पद्धतीचं लेखी स्वरूपात अधिकृत पत्र देत असतील तर ह्यात किती मोठा फ्रॉड आहे हे यातूनच सिद्ध होतं। राज्यकर्ते विरुद्ध राज्य शासन अशी आता लढाई सुरू झाली महाराष्ट्र राज्यात। राज्यकर्ते विरुद्ध राज्य शासन। माझी विनंती आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी अशा पद्धतीच्या प्रवृत्तीच्या लोकांना पोसून त्यांना काय मिळालं आणि जर राज्य शासन सांगत असेल की हे फ्रॉड आहे तर आता एकनाथ शिंदे त्यांच्या पट्ट्याला अरेस्ट करायला लावणार का हा यातून मूळ प्रश्न आहे। ज्या दीपक केसरकरांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारीनं काम करायला हवं होतं त्यांनी एका दिवसात या प्रकरणावर सही केली, मान्यता दिली आणि जे कोण डॉक्टर आहेत सीपीआरचे जे कोण असतील ते ज्यांनी एका दिवसात विदाउट टेंडर एक काम केलं, एका दिवसात सह्या केल्या, एका तासाच्या भरलेला ट्रक आत आणला, ह्या सगळ्या डॉक्टर लोकांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। इंगवले यांनी या प्रकरणी आपण विधी तज्ञांचा सल्ला घेऊन न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही दिलाय। या पत्रकार बैठकीला विशाल देवकुळे, धनाजी दळवी, सागर शिंदे, माजी नगरसेवक नियाज खान, किरण पडवळ, दिनेश परमार, हर्षल पाटील आणि मंजित माने उपस्थित होते।